शेतकरी संघटना, शेकाप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कव्वाली गट यांच्या संयुक्त आघाडीची अधिकृत उमेदवारी साहेबांनी दिलेली आहे। पण मी मानतो की ही केवळ उमेदवारी नाही, हे उत्तरदायित्व आहे, ही जबाबदारी आहे। तुमचे प्रश्न हक्कानं मांडण्याची, तुमचे प्रश्न सोडवण्याची आणि त्यानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नासाठी ताकदपणे उभं राहण्याची। मगाशी रवी बापूने एक उल्लेख केला, तो म्हणजे विरोधक एक वेगळा प्रचार करतायत की अमोल कोल्हे कुठे आहेत, अमोल कोल्हे कुठे आहेत। अमोल कोल्हे प्रत्येकाच्या काळजात आहे, शोधता कशाला इकडे। मगाशी कोणीतरी माझा भाऊ बोलता बोलता बोलला की इकडे सेल्फीला पण जेवढी गर्दी असते तेवढी तिकडे रॅलीला पण नसते। मला वाटतं की हा जनतेचा स्पष्ट कौल आहे असं मला वाटतं। पण तुमच्या सगळ्यांची साथ लागणार आहे, तुमच्या सगळ्यांचा हात लागणार आहे, कारण 29 तारखेला मतदान आहे। 29 तारखेपर्यंत जसं बापूंनी सांगितलं महाराष्ट्रभर प्रचार करायचा, इतर ठिकाणी सुद्धा पक्षाची भूमिका मांडण्यासाठी जायचंय। असं असताना ही प्रचाराची धुरा, ही निवडणुकीची धुरा विश्वासानं तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर देतो आणि तुम्ही प्रत्येक जण ही धुरा यथार्थपणे निभावून न्याल अशी खात्री वाटते। कारण ज्यांना आपण दैवत मानतो त्यांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी खूप काही केलं, त्या आदरणीय पवार साहेबांच्या आयुष्यातली ही एक अत्यंत महत्वाची निवडणूक असणार आहे आणि या महत्वाच्या टप्प्यावर आदरणीय पवार साहेबांना साथ देणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आणि म्हणूनच 29 तारखेला मतदान करत असताना केवळ आणि केवळ घड्याळाच्या चिन्हासमोरच बटन तुमच्याकडून दाबलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।